जय श्रीराम जय बजरंग. तर आता आम्ही जायलो आंबोली फॉल्सला आणि माझा पंटर नवीन ॲड झाला आहे तुषार. जो कायम असतंय पण मध्ये नव्हता थोड्या दिवसात. आणि हे पंटरचं माझ्या दुकानात त्याकडनं खरेदी केलं आम्ही. काय घेतलं बे? डोनेट पर्सन. बघा कसा यो कसा आहे बघा बनसारखा. चला नेक्स्ट आता जाऊया गाडी घेऊन. नंतर पुढे भेटतो तुम्हाला आंबोलीमध्ये. तर आम्ही तर मध्ये पोचलो आणि पाऊस भरपूर जोरात चालू झाला. तिथं थोडं थंडी वाजली म्हणून चहा पिणार आहे. स्पॉन्सर कोण आहे? थोडू बेरोजगारकडेच आहे सगळं. आता तुषारच्या भरोश्यावर बसलो आम्ही. पुढे फुल जोरात पाऊस आहे. तुम्ही बघू शकता. बघा फुल जोरात पाऊस आहे. झीलला पण पाठीमागे टाकणारा जॅकेट आहे माझ्याकडे. कुठला मागवलेला आहे? उद्यमबाग बेळगाव. जरा पाणी जाणार आहे. आता वाळा पुढे बी दाखवतो का? रेडी फॉर पेग्विन. आणि ही गाडी आहे आमची. हा तर सगळ्यात महाग चोर. हा मी. तर बाईलो फायनली आम्ही आमच्या घरी पोहोचलोय. सगळी दोस्त आत कडी लावून थंडी वाजायला म्हणून फुल भिजले. तर पंटर फुल भिजलेत. सूरज भाऊ फर्स्ट टाइम आला लॉकमध्ये. नितेश आहे पहिल्यापासून. काळूतर आहे. आबू नवीन आहे आमच्याच ग्रुप मधला. हे बंटी बुरुड याला कोण ओळखत नाही. 5000 फॉलोअर्स फेसबुकला भावाचे. जाऊ आम्ही. ते फंटर आमचं कसं आहे तिकडं वर्डूला आहे म्हणूला. सूर्या कसा आहे हाफ चड्डीवर जाऊलाय. दिप्याला मिस करूलाय. ते लवेड बी पंटर माझा कुठं यूज नाही म्हणून बंटी बरोबर गाडी घेतलेला आहे. तो बसतो आता. आणि पहिला आता जाणार आहे ब्लॉग. कुठं जाणार आहे? हिरण्यकेशीला उगमस्थान. चल राईट. रोहित या रे. तर फायनली आता मी जायलोय हिरण्यकेशीला. पंटर लोक आले पाठीमागे गाडी घेऊन. सावकाश मारा रे. लर दिसुल्यात पंटर लोक माझे. आता दिसले आमच्या भावाचं घर गोविंद गावडे. ही माझी स्कूल लहानपणीची. पहिली दुसरी इथं केलंय मी. एंट्री दुसऱ्याकडे गेलोय. नंतर बेळगावला एंट्री डायरेक्ट एमएच मधनं डायरेक्ट मध्ये. पंटर लोक यायलेत पाठीमागून. गाड्या चौकाश मारा. गाड्या गर्दी तुफान दिसत आहे. आंबोली म्हटल्यावर गर्दी होते भावांनो. बंटी कसं आहे बघा आमच्या गाडी मारायलाय फुल पॉवर मध्ये. इव म्हणून हाफ चड्डी घातलाय. फुल वारा गेलाय. मजा. केळं कसं आहे बघा. हे बेळगावचं केळं. जय श्रीराम.
पाऊस एक थेंब सुद्धा दिसणार नाही. गावाकडे राहायची मजाच वेगळी असते. जी तुम्हाला शहरात जे सुख भेटत नाही ते इथं आंबोलीमध्ये भेटत आहे. असलं वातावरण कुठंही बघायला भेटत नाही. तुम्ही लवकरच व्हिजिट करा. पाऊस थोडा कमी आहे. नंतर पाऊस वाढला की टू व्हीलरवरनं यायला लय प्रॉब्लेम होत आहे. कमी असणार बाहेर करून ते रस्ता लय खराब आहे. गाडी चौकाश मारत जायला आम्ही. सर्दी पण भरपूर आहे. ॲव्हरेज चांगलं देणाऱ्याच गाड्या आणायला पाहिजे, नाही तर मेट्रो लवकर संपता का. पाऊस बारीक बारीक चालू झालाय. रस्ता पण चांगला नाही आहे. पाऊस लवट बसायला डोळ्याला. कधी पोचलोय ते 1/2 किलोमीटरवर आहे. 1/2 किलोमीटर बी नसणार. 300-400 किलोमीटरवर 300-400 मीटरवर पुण्याचा रूट आला एकदम तोंडात. बट तेवढं नाही आहे. चुकून होत आहे. कधी कधी फुल भिजलोय आता. ई चिंब चिंब आलाय. पाऊस एकदमच आला आणि तो थांबायला सुद्धा काय नाही आहे. पाऊस जरा गेला असता तर बरा झाला असता. पण पावसाचं आता काय जायचं लक्षण वाटत नाही आहे. पोचलोय मोस्टली. बोले बाबा बोले बाबा के पास तुझ्या बिल दिलाय 6 जणांचा. किती पे एकाचे 1500 म्हणजे लॉज बुक करणार. इथं बघा सुरजा कसं पेगवीन सारखं तयार झालाय. कसं आहे आमचा वाघ. कसा आहे वाघ. घुसण्याचं जरा काढ पाव किलो. गबस बे घाबरू नको. तुषार सगळ्यांना तिकीट देत आहे. ती दोघं फुकट आहेत. थर्ड पार्टी माणूस. अबे चलूच नाही. हमका चाहिए बिस्कुट. वो भी मैरीगोल्ड प्योर गोल्ड. एक कनस खाना है भाई. रोहित भाऊ शेवटचा माणूस. लय लांब झालाय. सासरे बुवा तुझ्या बघ तर हे भावी अमूल कंपनीचे मालक परेशान असोसिएट कपलेश्वर रोड बेळगाव. तर आम्ही फायनली हिरण्यकेशी मेन स्पॉट्सकडे पोहोचलोय. समोरच मंदिर आहे. आता आम्ही पहिला दर्शन घेणार आणि मग पुढे काय काय आहे गुफा वगैरे आहे ते तुम्हाला दाखवतो लवकरच.
गेलं तर वापस येत नाही 100%.
इथं आला बिबट्या. कुठं रे पाणी कुठे नाही ऐकलं दुसरा बोट. चला अरे कुठे जाऊ हे बघा ढगो दोघे, एक रॉटेलर आहे, एक जर्मन शेपर्ड आहे. तीन बेळगावचे वाघ खास खास आकर्षण वडगावचा राजू काका.